महाराष्ट्राच्या बातम्यांची सुरुवात आज आपण करणार आहोत, जेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यात तिरंगा फडकतोय। आपल्या छातीवर आपण तो अभिमानाने मिरवतोय, पण राजकीय मंडळींना त्या तिरंगापेक्षा त्या तिरंग्यातल्या वेगवेगळ्या रंगाने आपला देश रंगवायचा आहे। आजचा दिवस सुद्धा त्यांनी सोडलेला नाहीये। तुम्हाला कळलं असेल मी कशाबद्दल बोलतोय। राज्यात हिरव्या रंगावरून सुरू झालेलं राजकारण आता बेरंग होत चाललंय। इम्तियाज जलील यांनी केलेल्या जहाल वक्तव्यावर तितक्या जहाल प्रतिक्रिया येत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण स्फोटक बनतंय। कैसा हराया पूरे के पूरे मुमरा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। इससे मुमरा की क्या बात कर रहे हैं तुम? आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या याच वक्तव्यावरून भाजपाचे नेते चांगलेच संतापलेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या ध्वजाला हात लावाल तर तुमचे हात भाजतील असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिलाय। तर ज्यांनी महाराष्ट्राच्या मातीकडे वाकड्या नजरेने पाहिले त्यांना याच मातीत गाडण्याची ताकद या भूमीत आहे असा जळजळीत इशारा नितेश राणेंनी दिलाय। मी त्यांना सांगेन, तुम्ही परत एकदा मूळ भगव्यामध्ये या, तुमचं आम्ही धर्मांतर करू आणि जे आपलं मूळ धर्म आहे हिंदू धर्म त्याच्या तो लवकरात लवकर स्वीकारलं तर अशा पद्धतीने हिरव्या सापांसारखं तडफडायला लागणार नाही। हिंदुस्तान का रंग बदलने की भाषा बंद करो। मुंबई महाराष्ट्र ये छत्रपति शिवाजी महाराज का जो भगवा ध्वज शौर्य का हिंदुस्तान की संस्कृति का प्रतीक है, हाथ लगाने जाओगे हाथ जल जाएंगे। किरीट सोमय्या, नितेश राणे हे इम्तियाज जलील आणि सहर शेखवरती घणाघात करत असतानाच दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते गणेश नाईकांनी मात्र वेगळी भूमिका घेतली। हिरव्या रंगाचं किती भांडवल करायचं असा प्रश्न उपस्थित करून नाईकांनी भाजपाचीच कोंडी केली। मी माझ्या आयुष्यामध्ये शिवसेनेत असताना सुद्धा हिंदू, मुसलमान, बुद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्माने जतन केला, म्हणून गणेश नाईक सांगतो ज्यांना राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल ना त्यांनी अशा प्रकारच्या स्वतःच्या स्वार्थाकरता भिंती नाही टाकायची। गणेश नाईकांनी भाजपाला घरचा आहेर दिला तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनीही याच मुद्द्यावरून भाजपाला जोरदार टोले लगावले। रंगांचं राजकारण हा भाजपाचा जुना धंदा असल्याचं वक्तव्य राऊतांनी केलं। हिरवा रंग हा निसर्गाचा रंग असून त्यावर सर्वांचाच अधिकार असल्याचं राऊतांनी सांगितलं। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जर जुनी वक्तव्य पाहिली त्यांनीही सांगितलेलं आहे की हिरवा रंग म्हणजे कोणाच्या मालकीचा, कोणाच्या बापाचा नाही, हिरव्या रंगावर कोणाची मालकी नाही। पर्यावरणासाठी कार्य करणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनीही रंगांवरून सुरू असलेल्या राजकारणावर तोफ डागली। एखाद दुसरा कोणतरी म्हणतो हिरवा करू, एखाद दुसरा भगवा म्हणतो, म्हणून कुठलाही रंग कोणाच्या बापाचा नाहीये। सर्व रंग आहेत ते निसर्गाचे आहेत। हिरवा निसर्गाचा आहे, भगवा निसर्गाचा आहे, निळा निसर्गाचा आहे, पांढरा निसर्गाचा आहे, सगळे रंग निसर्गाचे आहेत आणि मुख्य म्हणजे सूर्य सगळ्यात मोठा आहे। कैसा हराया रंगावरून सुरू झालेलं राजकारण गडद करून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न नेत्यांकडून सुरू आहे। मात्र या मुद्द्यावरून होत असलेला अतिरेक राज्यातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करणारा आहे। परिणामी विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांना सामान्यांच्या प्रश्नांची दखल घ्यायला लावण्यासाठी आक्रमक होण्याची गरज आहे। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।